ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि बिस्लेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी बॉटल्स फॉर चेंज या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आला। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जबाबदारीची भावना निर्माण होण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होण्यासाठी मदत होणार आहे। विद्यार्थ्यांमध्ये कचरा वर्गीकरणाची सवय, प्लास्टिक संकलन आणि पुनर्प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे महापौरांनी नमूद केले। ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास सभागृह नेते हणमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, गट अधिकारी संगीता बामणे, बिस्लेरी इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अंजेलो जॉर्ज, बिस्लेरीचे प्रतिनिधी राहुल पाटील यांच्यासह ठाणे महानगरपालिकेच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्लास्टिकच्या बाटल्या, चॉकलेट व वेफर्सची कव्हर्स, प्लास्टिक पिशव्या, मोबाईल कव्हर्स, शॅम्पूच्या बाटल्या, प्लास्टिक खेळणी आदी विविध प्रकारचा प्लास्टिक कचरा वेगळा गोळा करून पुनर्प्रक्रियेसाठी येण्याची सवय विद्यार्थ्यांना लागणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। प्रत्येक नागरिकाने आपल्या घराबरोबरच परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारल्यास ठाणे शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर बनेल, असा विश्वासही महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी व्यक्त केला। सर्वांना माझा नमस्कार। खरं तर ठाणे महानगरपालिका आणि बिस्लेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने खरं तर सुरू झालेला बॉटल्स फॉर चेंज हा उपक्रम खरं तर ठाणे महानगरपालिकेने राबवण्यात आला आहे। याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या सर्व शाळा इन्व्हॉल्व आहेत। उपक्रम या पद्धतीचा आहे की ज्या पद्धतीने प्लास्टिकचा वापर आपण सर्वजण जास्त प्रमाणात करतो आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरात असलेले प्लास्टिक दर आठवड्याला शाळांमध्ये आपल्या टीचर्सकडे जमा करावं आणि त्या प्रत्येक एक मला वाटतं प्लास्टिकला म्हणजे वर्गीकरण आहे प्रत्येक प्लास्टिकमध्ये, आणि ज्या पद्धतीचं प्लास्टिक असेल तर त्याला 1 पासून 5 पर्यंत असे गुण आहेत आणि जो विद्यार्थी सर्वात जास्त गुण मिळवेल आणि जो वर्ग सर्वात जास्त गुण मिळवेल त्याला एक विशिष्ट प्रकारचं बक्षीस ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। विद्यार्थी हे उद्याचे खरं तर नागरिक आहेतच, पण त्याचप्रमाणे स्वच्छता आणि शाश्वत ही नेहमीच आपण जपली गेली पाहिजे। त्याचप्रमाणे मला वाटतं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 2023 मध्ये मुख्यमंत्री असताना स्वच्छता अभियान हा कार्यक्रम सर्व महाराष्ट्रभर राबवला होता आणि तो ठाणे शहरामध्येही त्याच जोमाने मला वाटतं चालू आहे आणि त्याच धर्तीवर हा छोटासा उपक्रम ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळांमध्ये आपण राबवत आहोत। आणि एक विद्यार्थ्याला मला वाटतं आजचा विद्यार्थी उद्याचा एक भक्कम नागरिक आणि स्वच्छ शहर कसं ठेवू शकेल याची ही सुरुवात मला वाटतं ठाणे महानगरपालिकेतून आपण चालू केली आहे। आज हा उपक्रम मला वाटतं ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमधून आपण सुरू केला आहे, पण शिक्षण अधिकारी आणि संचिती मॅडम यांच्याबरोबर आपण याबद्दल चर्चा केली। लवकर ठाणे शहरातील प्रत्येक शाळांमध्येच नाही तर प्रत्येक सोसायट्यांपर्यंत पण हा कार्यक्रम आपण पोहोचवण्याच्या प्रयत्नात राहू। नमस्ते। बॉटल्स फॉर चेंज हा ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि बिस्लेरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण प्रत्येक शाळांमध्ये राबवते महानगरपालिकेच्या। त्यामध्ये दर आठवड्याला सुका कचरा हे विद्यार्थी शाळेमध्ये घेऊन येतील आणि त्यांचं आम्ही एक ड्राय वेस्ट पासबुक बनवलं आहे। त्याच्यामध्ये शिक्षक गुणांकन देतील त्या विद्यार्थ्यांना आणि हा कचरा सुका प्लास्टिक कचरा हा रिसायकलिंगसाठी बिस्लेरी इंटरनॅशनलतर्फे घेतला जाईल। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणाची सवय लागेल आणि जे विद्यार्थी याच्यामध्ये चांगली कामगिरी करतात त्यांना आम्ही पिरियॉडिकली गौरवू आणि शाळांना पण गौरवण्यात येणार आहे। सो हा एक अभिनव उपक्रम आहे ज्याच्यामध्ये सेग्रिगेशन आणि रिसायकलिंगची सवय विद्यार्थ्यांमध्ये रुजेल।
सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही सगळ्या महानगरपालिकेच्या शाळा घेतल्या आहेत आणि पुढील टप्प्यामध्ये आमचा मानस आहे की प्रायव्हेट शाळांमध्ये पण हा आम्ही उपक्रम पोचवू. At Bisleri, we believe that lasting change happens when children get involved. So we believe that educating children about how to handle a very valuable resource like plastic, whether it is for use, how do you responsibly use the plastic, post use, how do you dispose it in a segregated manner, and how do you prevent that from going into landfill, and how it can be converted into valuable materials. This jacket is made out of 40 bottles of used Bisleri. That is the power of recycling and repurposing that's available in a country like India. Nothing should be wasted. It should be recycled, and we should keep our premises clean. That is our simple message to the children. Learn young and you will educate your parents and the society and become a generation that is far more responsible. This will go back to the recycling center. It will be broken down into chips and then it will be converted into polyester fiber. And the polyester fiber is what this makes up of. So the advantage in this, while making normally a jeans for example, which you wear, it takes about anything between 1500 to 4000 liters of water for the coloring. But in this they don't use any coloring, which is why we are partnered with this party. At the polymer level they put the color so that the color is stable, and when the fibers come out they are already colored. So that again is a environment friendly activity rather than making a fiber in white and then coloring it and then washing it to remove the sediments. That is what our objective is. We want to partner with Thane Municipal Corporation and the people to ensure your premises remain clean.